श्री स्वामी समर्थ सगळ्यांना नमस्कार मंडळी. आज ना आपण वेगळ्या पद्धतीचे असे वडे बनवलेले आहेत. मस्त कुरकुरीत झाले होते हे वडे. नक्की ट्राय करा. असे कधी वडे बनवून पाहिलेत का? नक्की कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. आणि हे आपण मटरचे वडे बनवलेले आहेत. आता खूप सारे मार्केटला फ्रेश मटर येतात. मग असे मटर बघून मला नक्की आणावंसं वाटतं घरी. तर वेगळ्या पद्धतीचं मी बनवलेले आहेत आणि इथं तेलकट सुद्धा झालेले आहे. तुम्ही बघू शकताय जास्त तेल सुद्धा पिलेले नाहीत हे वडे. नक्की ट्राय करा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. आता ताजे मटार आपण सोलून घ्यायचे आहेत आणि आता एक मिक्सरचा बाउल घ्यायचा आहे. जे मीडियम जार असतं ना ते घ्यायचं आहे आपल्याला आणि हे मटारचे दाणे याच्यामध्ये टाकून द्यायचे आहेत. आता इथं मी 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. बरं, आता तुम्हाला जास्त तिखट पाहिजे झणझणीत असेल तर तुम्ही मिरचीचं प्रमाण वाढवू शकता या ठिकाणी. आता लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि धने घेतलेले आहेत. अख्खे धने न भाजता घ्यायचं आहे याला. आणि अर्धा चमचा, मोठ्या चमच्याने अर्धा चमचा इतकं जिरं घेतलेले आहेत. आता याला बारीक असं वाटून घ्यायचं आहे. बघू शकताय भरडसर वाटलेलं आहे. परत एकदा मिक्सर वर फिरवून घेतलेलं आहे मी नंतर नाही तर आता परत एकदा मिक्सरला फिरवून घेतल्यानंतर मस्त अशी बारीक पेस्ट झालेली आहे. तर आता एका भांड्यामध्ये आपण काढून घेतलेला आहोत या ठिकाणी. तर इथं मी 1 वाटी बेसनचं पीठ आणि अर्धी वाटी कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे. आता कॉर्नफ्लोअरच्या जागी तुम्हाला जर आवडत नसेल किंवा नसेल घरात अवेलेबल तर तुम्ही या ठिकाणी तांदळाचं पीठसुद्धा घेऊ शकताय. हिंग टाकलेलं आहे थोडंसं आणि आपली पांढरी तीळ असते ना ती टाकलेली आहे. बरं, आणखीन तिखट पाहिजे होतं मला थोडंसं म्हणून पाव चमचा इतकं मी लाल तिखट टाकलेलं आहे या ठिकाणी. हळद चवीनुसार, मीठ टाकलेलं आहे आणि चटपटीतपणा येण्यासाठी मी इथं चाट मसाला 1 चमचा मोठ्या चमच्याने वापरलेला आहे. बरं, आता तुम्हाला जर वाटत असेल की चाट मसाला नाही वापरायचा तर तुम्ही स्किप करू शकताय, लिंबू पिळू शकता या ठिकाणी. तर आता सगळं आपल्याला मिश्रण असं एकजीव करून घ्यायचं आहे आणि पाणी लागलंच तरच वापरायचं आहे. मला 2 ते 3 चमचे इतकं पाणी लागलेलं होतं. तर घट्टसर असं मळून घ्यायचं आहे याला. तर बघू शकताय मस्त असं मळून घेतलेलं आहे या ठिकाणी मी. बघू शकताय मस्त असं घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे. जास्त सैलसर आपल्याला याला करायचं नाही. तर हलकं हाताला तेल लावायचं आहे आणि आता आपण मेंदूवडे कसे बनवतो तशाच पद्धतीचे पण पातळ बनवायचे आहेत आपल्याला किंवा जाडसर ठेवायचे नाहीत. बरं, आणखीन तुम्हाला पातळ बनवायचे असेल तर तुम्ही पातळसुद्धा बनवू शकताय. गोल आकार द्यायचा आहे आणि आतनं होल पाडून घ्यायचा आहे. तर बघू शकताय आणखीन थोडंसं चपटं करून घेतलात तरी चालेल. आणखीन कुरकुरीतपणा खूप छान येतो या वड्यांना. अशाच पद्धतीचे सगळेच वडे एकदाच बनवून घ्यायचे आहेत आणि गॅसवर एकीकडे तेलसुद्धा गरम करायला मी अगोदरच ठेवलेलं होतं. तर आता इथं तेलसुद्धा गरम झालेलं आहे या ठिकाणी आपलं. तर बघू शकताय आता मीडियम तेल गरम करायचं आहे. धूर उठेपर्यंत आपल्याला तेल गरम करून घ्यायचं नाही आणि गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे. करून वडे जेवढे मावतील इतके तेवढे तेलात सोडून द्यायचे आहेत. बघू शकताय तुम्ही तेलाचा तापमान कितपत आपण गरम केलेलं आहे तेलाला. तर बघू शकताय सगळेच वडे मी इथं एकदा सोडून द्यायचे नाही. जेवढे मावतील इतके तेवढेच वडे सोडून द्यायचे आहेत. 4 ते 5 मी वडे इथं सोडून दिलेले आहेत. बघू शकताय आणि आता कमीत कमी 1-1.5 मिनिट तरी याला चमचा लावायचा नाही किंवा झारा लावायचा नाही. तर शक्यतो खाली चिटकलेले असतात हे वडे, आपोआप जागा सोडतात. तर 1 ते 1.5 मिनटं इतकं आपल्याला वेट करून घ्यायचा आहे या वड्यांचा. तर बघू शकता 1 ते 1.5 मिनटं झाल्याच्या नंतर आपोआप जागा सोडलेली आहे वड्यांनी आणि आता जे वरती चिटकलेला आहे वडा तो सुद्धा आपोआप निघून खालती येतो. बघू शकताय खालची बाजू ब्राऊन झाल्याशिवाय हे वडे पलटी मारायचे नाहीत. आपल्याला खमंग तेलात तळून घ्यायचं आहे. बरं, आता ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहेत म्हणू शकताय. अप्रतिम लागतात चवीला. नक्की ट्राय करा. सीझन मटारचा आणि मेथीचा आहे तोपर्यंत भरपूर असं मेथीची रेसिपी आणि मटारची रेसिपी बनवून खा. शरीरासाठीही पौष्टिक असतं. तर बघू शकताय खमंग असं वडे तळून घ्यायचे आहेत आपल्याला. बरं, आता आपण त्याच्यामध्ये जे तीळ मिक्स केलेले आहे ना
ती खूप छान लागते या रेसिपीमध्ये. मस्त असा कलर आलेला आहे. तर हलका कलर ब्राऊन झाला की लगेच आपल्याला याला काढून द्यायचा आहे. खमंग वडे तळून झालेले आहेत. दुसरी बॅचसुद्धा मी अशाच पद्धतीची बनवून किंवा तळून रेडी केलेली आहे. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. माझा व्हिडिओ थोडासा जरी तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करायला विसरू नका. नवीन असाल चॅनलवर तर प्लीज सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचतील. आता हे वडे आपण मी शेजवान चटणीसोबत किंवा सॉससोबत खाऊ शकताय किंवा दह्यासोबतसुद्धा अप्रतिम लागतात हे वडे खायला. चटपटीत झणझणीत वडे आता आपले रेडी झालेले आहेत म्हणू शकताय. माझ्या फेसबुक चॅनलवर नवीन असाल तर प्लीज त्यालासुद्धा फॉलो करायला विसरू नका. याच नावाने तोसुद्धा चॅनल चालू केलेला आहे मी, बघू शकताय. मस्त रेसिपी आहे, नक्की ट्राय करा. परत भेटू पुढच्या रेसिपीमध्ये. धन्यवाद.